सोलापुर में मंत्री नितेश राणे ने शिवसेना ठाकरे गुट शरद पवार और विपक्ष पर जमकर हमला बोला। राणे ने ठाकरे गुट की मुहिम पर तंज कसते हुए कहा कि ये शिवसेना को बचाने के लिए है या सिर्फ आदित्य ठाकरे को, उद्धव ठाकरे को ये साफ करना चाहिए और नौटंकी बंद करनी चाहिए। पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही। राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा। शेवटी आदरणीय राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं। आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहेत? कारण का याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली। ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होते। त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा ना। वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्री मधला नरक म्हणून वेगळं पुस्तक लिहू शकतात, संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक म्हणून। हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं। आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत। भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत, कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत। ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्याचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील। शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे, आम्ही वारंवार जे बोलतोय आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल। सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान, जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता, काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे। आणि आता सगळ्याच नेते मंडळांना, मग काँग्रेसमधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येक जण आमच्या बरोबर आता फोटो काढण्यासाठी आता ऑपरेशन टायगर, लायन, कोल्हे, आता ते काय, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत, काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना, त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे। बघा आमच्या इकडचा हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे, सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलेलं आहे, आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोहोचवलेलं आहे, असंख्य आमदार घडवलेले आहेत, त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे।